नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यांचा विषय खूपच मूलभूत आहे. प्रभू येशू हेच जीवनाचे वृक्ष आहेत. आणि ही जीवनवृक्ष ही कल्पनाच किती सुंदर आहे की नाही? अगदी. पण याचा नक्की अर्थ काय? म्हणजे येशूना फक्त एक चांगला शिक्षक न म्हणता थेट जीवनाचं झड का म्हटलंय आहे? आज आपण ह्याच संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत, निर्मितीपासून अनंतकाळच्या जीवनापर्यंत. आणि त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते ह्या सगळ्यावर आपण बोलूया. चला तर मग सुरुवात करूया. तर या चर्चेची सुरुवातच एका खूप मोठ्या दाव्याने होते. योहान नावाचं जे पुस्तक आहे ते थेट सांगतं की येशू हे विश्वाच्या निर्मितीच्या मुळाशी होते. हो, अगदी सुरुवातीलाच त्यात म्हटले की सर्व काही त्याच्याद्वारे निर्माण झाले आणि त्याच्यामध्ये जीवन होते. हे विधानच किती मोठं आहे. हो, आणि हे फक्त एक आध्यात्मिक विधान नाहीये. म्हणजे कलोसेकर नावाच्या पुस्तकात हाच विचार अधिक स्पष्ट केला आहे. अच्छा, तिथे काय म्हटले आहे? तिथे म्हटले की स्वर्गातील व पृथ्वीवरील सर्व काही म्हणजे दृश्य आणि अदृश्य गोष्टी त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी निर्माण झाल्या आहेत. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाची ओळ पुढे येते. सर्व गोष्टी त्याच्यामध्ये एकत्र टिकून आहेत. एक मिनिट. सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये एकत्र टिकून आहेत याचा व्यावहारिक अर्थ काय होतो? म्हणजे विज्ञान आपल्याला गुरुत्वाकर्षण, अणूंची रचना याबद्दल सांगतं. मग या स्रोतांचा नेमका दावा काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. बघा, हे स्रोत विज्ञानाला नाकारत नाहीत. ते विज्ञान कसं चालतं हे सांगतात. पण हे स्रोत त्याच्या पलीकडचं का सांगतात? म्हणजे या सगळ्या नियमांमागे पण एक शक्ती आहे. अगदी. या भौतिक अस्तित्वामागे एक चैतन्य शक्ती आहे, एक आधार आहे. आणि तो आधार येशू आहेत. त्यांच्यामुळेच या विश्वाला एक सुसूत्रता आहे. ही एक प्रकारची आध्यात्मिक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे असं म्हणू शकतो. वा, म्हणजे हे फक्त निर्मितीपुरतं नाही तर विश्वाच्या चालू अस्तित्वासाठी सुद्धा तेच केंद्रबिंदू आहेत. अनंतकाळचे जीवन असं म्हटलं आहे. ही ओळख त्यांना थेट जीवनाचा मूळ स्रोत म्हणून स्थापित करते. हो, त्यामुळं जीवनवृक्ष ही केवळ एक उपमा राहत नाही, तर ते त्यांचं खरं स्वरूप बनतं या स्रोतानुसार. ठीक आहे. म्हणजे निर्मिती आणि विश्वासाचं अस्तित्व येशूंमध्ये आहे हा पाया झाला. पण मग यातूनच पुढचा आणि मला वाटते सगळ्यात आकर्षक मुद्दा येतो अनंतकाळच्या जीवनाचा. हो, ही नेमकी काय संकल्पना आहे या स्रोतांमध्ये? यात असं सांगितलंय की अनंतकाळचं जीवन हे कोणत्या तरी चांगल्या कर्मांचं फळ नाही. मग काय आहे? ते येशूंवरील विश्वासाचं थेट फळ आहे. उदाहरणार्थ योहान 3:36 स्पष्टपणे म्हणतं, जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंतकाळचं जीवन आहे. यात कोणतीही जर-तरची भाषा नाही. विश्वास आणि जीवन यांचा थेट संबंध जोडला आहे. अगदी. आणि येशू स्वतःसुद्धा हाच दावा करतात नाही का? हो, मला वाटतं तोच प्रसंग जिथे ते म्हणतात पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. बरोबर. योहान 11:25-26 मध्ये पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल. हा दावा किती धाडसी आहे. ते असं म्हणत नाहीत की मी जीवन देईन. ते म्हणतात जीवन मीच आहे. हो, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे जीवनाच्या मूळ स्रोताशी जोडले जाणे. पण हा विश्वास म्हणजे नेमकं काय? म्हणजे हो मी मानतो असं फक्त बौद्धिक पातळीवर स्वीकारणं पुरेसं आहे का? नाही. कारण याच स्रोतांमध्ये काही उल्लेख इतके थेट आणि खरं तर धक्कादायक आहेत की ते या सोप्या व्याख्येच्या पलीकडे जातात. मला तो योहान 6:53-55 मधला उल्लेख आठवतोय. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. ते वचन खरंच धक्कादायक आहे. तिथे येशू म्हणतात, जर तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. हो, नक्कीच. पहिल्यांदा ऐकल्यावर हे किती क्रूर वाटू शकतं. आणि मला वाटतं तो धक्का देणं हाच त्याचा हेतू असावा. म्हणजे ऐकणाऱ्याला एका सोप्या वरवरच्या विश्वासापासून दूर नेऊन एका सखोल अनुभवाकडे आणण्याचा. अच्छा, म्हणजे मांस खाणे आणि रक्त पिणे हे शब्दशः घ्यायचं नाहीये. नाही, ते एक शक्तिशाली प्रतीक आहे. याचा अर्थ येशूंना आणि त्यांच्या शिकवणीला फक्त वरवर स्वीकारायचं नाही, तर ते आपल्या अस्तित्वाचा भाग बनवायचा आहे. जसं अन्न आपल्या शरीराचा भाग बनतं तसं. अगदी. जसं अन्न आपल्याला ऊर्जा देतं, तसंच येशूंचे विचार, त्यांचं जीवन, त्यांचा त्याग हे सगळं आपल्या आध्यात्मिक अस्तित्वाचा भाग बनायला हवं. हा विश्वासाचा एक अत्यंत जवळचा आणि संपूर्ण प्रकार आहे. म्हणजे हा विश्वास कृतीशिवाय अपूर्ण आहे. आणि इथेच एक महत्वाची अट समोर येते. या स्रोतांमधील विवेचनात असं म्हटलं आहे
की देव केवळ त्या प्राण्यांना जिवंत ठेवतो जे त्याच्या आज्ञा पाळतात. अच्छा, म्हणजे विश्वास आणि आज्ञाधारकता या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही एकीशिवाय दुसरीची कल्पना करू शकत नाही. म्हणजे अनंतकाळचं जीवन हे एक सुंदर वचन आहे, हां. पण ते मिळवण्यासाठी काही अटी आहेत. हां. आणि त्या सोप्या नाहीयेत. हां. मत्ते 10 मधली वाक्ये तर मनाला खूप टोचणारी आहेत. हो, कुटुंबापेक्षा जास्त प्रेम करणे. स्वतःचा क्रूस उचलणे आणि जीव गमावण्याची भाषा. जो माझ्यासाठी आपला जीव गमावतो त्याला तो मिळेल, हा विचार आजच्या स्वतःवर प्रेम करा या जगात पचायला खूप कठीण आहे. कठीण आहे, कारण ते आपल्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध जातं. आपली नैसर्गिक प्रवृत्ती स्वतःला वाचवण्याची असते. बरोबर. पण या स्रोतांनुसार खऱ्या जीवनाचा मार्ग त्यागातून जातो. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण स्वतः येशू आहेत. ते कसं? विवेचनानुसार देवाने स्वतः एका प्राण्याचं म्हणजे मनुष्याचं रूप घेतलं. का? तर आज्ञा कशी पाळावी, त्याग कसा करावा हे सगळं जगून दाखवण्यासाठी. म्हणजे तो फक्त नियम सांगायला नाही, तर ते नियम जगून दाखवायला आला. अगदी. फिलिप पायकर नावाच्या पुस्तकात याचं खूप सुंदर वर्णन आहे. हो, त्यात म्हटलं आहे की त्यांनी देवाच्या बरोबरीचा हक्क सोडला. बरोबर. फिलिपिकर 2:6-8 म्हणतं, त्याने स्वतःला रिकामे केले आणि मनुष्याच्या रूपात प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले. आणि मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहिला. हो, म्हणजेच वधस्तंभावणी मृत्यूपर्यंत ही स्वतःला रिकामे केले ही कल्पनाच किती खोल आहे. याचा अर्थ त्यांनी स्वतःच्या दैवी शक्ती, अधिकार, सन्मान हे सगळं बाजूला ठेवलं. आणि एक सामान्य मर्यादित माणूस म्हणून जगले. ही परम आज्ञाधारकता होती. आणि याचमुळे त्यांना एक विशेष स्थान मिळालं असंही त्यात म्हटलंय. हो, त्या विवेचनानुसार या परम आज्ञाधारकतेमुळेच पित्याने त्यांना सर्व सृष्टी वारसा म्हणून दिली. त्यांनी जे गमावलं ते त्यांना अधिक मोठ्या स्वरूपात परत मिळालं आणि यातूनच ते इतरांसाठी एक मार्ग बनले. म्हणजे त्यांचा त्याग आणि आज्ञाधारकता ही एक घटना नव्हती, तर ते एक दार होतं जे त्यांनी उघडलं. बरोबर. तर याचा अर्थ असा होतो का की आता त्या जीवन वृक्षाचं फळ खाण्यासाठी, म्हणजेच अनंतकाळचं जीवन मिळवण्यासाठी त्यांच्याप्रमाणेच आज्ञाधारकतेच्या आणि त्यागाच्या मार्गावर चालावं लागेल? या स्रोतांनुसार अगदी तेच. येशूंच्या आज्ञाधारकतेने एक नवीन मार्ग खुला केला आहे. आता त्यांच्या मार्गावर चालणे म्हणजे त्यांच्या आज्ञा पाळणे हाच जीवनाचा मार्ग आहे. ठीक आहे, पण या सगळ्यामागे एक मोठी शक्ती आहे, ती म्हणजे देवपिता. या संपूर्ण चर्चेत देवपिता आणि पुत्र येशू यांच्यातलं नातं कसं स्पष्ट केलं आहे? कारण त्यावरच या सगळ्या गोष्टींचा आधार आहे. त्यांचं नातं खूपच सुंदर आणि गुंतागुंतीचं आहे. ते एकरूपतेचं आहे, पण त्यांच्या भूमिका स्पष्टपणे विभागलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला योहान 10:30 मध्ये येशू स्पष्टपणे म्हणतात, मी आणि पिता एक आहोत. यातून त्यांच्यात कोणतंही अंतर किंवा मतभेद नसल्याचं दिसतं. पण दुसरीकडे ते स्वतःला पित्यापेक्षा वेगळंही दाखवतात. माझे वडील माझ्यापेक्षा मोठे आहेत असंही ते म्हणतात. अगदी. आणि इथेच त्यांच्या भूमिकांची विभागणी स्पष्ट होते. योहान 15:1 मध्ये ते एक सुंदर रूपक वापरतात. द्राक्षवेलाचं. हो, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझे वडील शेतकरी आहेत. इथे पिता हा मूळ स्रोत आहे, काळजी घेणारा आहे, आणि पुत्र हा तो वेल आहे ज्याच्याद्वारे जीवन फांद्यांपर्यंत पोचतं. दोघांशिवाय फळ येऊ शकत नाही. बरोबर. पण थांबा, 1 कोरिन्थीकर 8:6 मध्ये एक वचन आहे जे म्हणतो एकच देव म्हणजे पिता आहे आणि एकच प्रभू म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हे ऐकून असा गोंधळ होऊ शकतो की म्हणजे हे दोन वेगळे देव आहेत का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि अनेक जण इथे गोंधळतात. या स्रोतानुसार इथे दोन देवांची कल्पना नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर देव एकच आहे, पण तो स्वतःला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रकट करतो. अच्छा, जसं पाणी, बर्फ आणि वाफ. अगदी तसंच. या वचनानुसार पिता हा सर्व गोष्टींचा अंतिम स्रोत आहे, द सोर्स, आणि प्रभू येशू ख्रिस्त हे ते माध्यम आहेत, द एजंट, ज्यांच्याद्वारे पित्याची इच्छा पूर्ण होते, निर्मिती होते आणि तारण मिळतं. म्हणजे एक कोण आहे आणि दुसरं कसे आहे. तुम्ही ते अगदी सोपं करून सांगितलं. पिता हा मूळ स्रोत आहे, तर पुत्र हा त्या स्रोताची कृती आहे. पुत्राची आज्ञाधारकता शेवटी पित्यालाच गौरव देते. आणि याच एकरूप नात्यामुळे येशूंच्या दाव्यांना एक दैवी आधार मिळतो. बरोबर. ते स्वतःच्या अधिकारावर बोलत नाहीत, तर पित्याच्या अधिकाराने बोलत आहेत. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण या जीवनवृक्ष संकल्पनेचे अनेक पैलू पाहिले. आपण सुरुवात केली ती येशूंना विश्वाच्या निर्मितीचं आणि अस्तित्वाचं केंद्र मांडण्यापासून. हो, त्यांच्याशिवाय काहीही अस्तित्वात आलं नाही
आणि त्यांच्यामुळेच सर्व काही टिकून आहे. मग आपण पाहिलं की अनंत काळचं जीवन हे त्यांच्यावरील विश्वासाचं फळ आहे, पण हा विश्वास केवळ एक मानसिक होकार नाही. तर येशूंना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवणं आहे, जसं अन्न शरीराचा भाग बनतं. आणि या विश्वासाला कृतीची म्हणजेच आज्ञाधारकतेची जोड आवश्यक आहे. अगदी. आणि आपण हेही पाहिलं की हा आज्ञाधारकतेचा मार्ग त्यागाचा आहे, ज्याचा आदर्श स्वतः येशूंनी घालून दिला. आणि हे सर्व शक्य झालं कारण देवपिता आणि पुत्र येशू यांच्यात एकरूपता आणि समान उद्देश आहे. पिता मूळ स्रोत आहे आणि पुत्र त्याची इच्छा पूर्ण करणारा आहे. हो, खरं तर या स्रोतांमधला सर्वात मोठा विचार मला हा वाटतो की विश्वास हा फक्त एकदा मांडण्याचा विषय नाही, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आपण पाहिलं की देव आज्ञा पाळणाऱ्या प्राण्यांनाच टिकवून ठेवतो आणि येशूंचे जीवन हे आज्ञाधारकतेचं सर्वोच्च उदाहरण आहे. ज्याने जीवन वृक्षाचा मार्ग पुन्हा खुला केला. हो. तर विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की जर येशू हे जीवनवृक्ष असतील आणि त्याचं फळ अनंत काळचं जीवन असेल, तर या स्रोतांनुसार ते फळ खाण्याची कृती म्हणजे केवळ एकदा विश्वास ठेवण्याची घटना आहे की ती आयुष्यभर आज्ञाधारकतेने जगण्याची एक अविरत प्रक्रिया आहे.